नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला काकडीची चटणी बनवून दाखवणार आहे। एकदम झटपट रेसिपी आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। त्यासाठी बघा काकडी घेतलेली आहे। काकडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। चिंच घातलेली आहे बघा भिजत, एवढी चिंच घ्यायची। काळं मीठ घेतलेलं आहे एक छोटा अर्धा चमचा। साधं मीठ घेतलेलं आहे छोटा अर्धा चमचा। जिरे धने हे भाजलेले आहेत, त्याची पावडर केलेली दरदरी आहे। अक्क जरी असेल तरी चालेल। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे हिरवी मिरची घ्या। लसणाच्या बघा 7 ते 8 पाकळ्या आहेत। अर्धा कांदा घेतलेला आहे आणि अर्धा इंच आलं तुकडे करून घेतलेले आहेत। काकडीची बघा मी तुकडे करून घेतलेले आहेत। वरची मी साल काढलेली नाहीये। तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही काढू शकता, पण ही साल खाल्लेली पण चांगली असते। तर हे टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्यात टाकायचे कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे धने बघा हे भाजलेले आहेत, काळं मीठ आणि साधं मीठ। आता हे चवीप्रमाणे टाकायचे बरं का। दोन्ही थोडं थोडं टाकलं तर तुम्ही तशीच चव बघून टाका। आणि ही चिंच मी स्वच्छ धुवून भिजत घातली होती, त्यामुळे ही पूर्ण टाकायची आपल्याला। चिंचेत बी वगैरे काही नाहीये, साफ करून घेतलेली चिंच आहे। आता हे मिक्सरला बिना पाण्याचं बारीक करून घ्यायचे। बारीक करून घेतले बघा मिक्सरला। आणि ह्याला पाण्याचा वापर मी थोडा सुद्धा केलेला नाही। तर अशी आपल्याला दरदरी पाहिजे, एकदम पेस्ट अशी नाही पाहिजे आपल्याला। अशा पद्धतीत जर तुमच्याकडे जर चॉपर असेल ना, तर तुम्ही चॉपरला सुद्धा फिरवली तर ह्याच्यापेक्षा बारीक पण होऊ शकते आणि अशी पण होऊ शकते। आता मी चॉपरला केली असते, तुम्ही कमेंट करता आमच्याकडे चॉपर नाहीये म्हणून मी मिक्सरला दाखवली। वाटी घेतलेली आहे, तर वाटीमध्ये आपण चटणी काढून घेऊया। मस्त लागते एकदम। आणि ही 2च दिवस राहते बरं का, त्याच्यापेक्षा जास्त नाहीये। एक दिवस तुम्ही बाहेर ठेवू शकता आणि बाकीचे दिवस तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता। आता तुमच्याकडे जर चिंच नसेल तर तुम्ही लिंबाचा रस जरी वापरला तर चालेल। आता ही तुम्ही ना भाकरीवर, चपातीवर, आता उन्हाळ्याच्या दिवसात काय असतं माहितीये का, तोंडाला चव नसते, तर असं काय काय वेगवेगळं करून खायचं। चवीला एक नंबर लागेल। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।